Hello friends, welcome to Sanjay Surve Maths Academy YouTube channel. In this video today we are going to learn the method of solving the quadratic equation. The name of that method is a completing square method. The completing square method is given in our textbooks in practice set 2.3, and the second example is given like this: x square plus 2x minus 5 is equal to 0. Here the coefficient is 1 and this value is a -5, so 1 into -5 is equal to -5. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला -5 च्या ठिकाणी आपल्याला फॅक्टर्स घ्यायचे आहेत. 1 into 5, these are the possible factors. आता या फॅक्टर्सची ऍडिशन जी आहे ती काही कोएफिशिएंट ऑफ द मिडल टर्म येत नाही. म्हणजे फॅक्टरायझेशन मेथडने आपण जर सॉल्व्ह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर या ठिकाणी फॅक्टर्स आपल्याला असे नाही सापडत की जेणेकरून कोएफिशिएंट ऑफ द मिडल टर्म आहे. हेन्स देयर इज अनदर मेथड, दॅट मेथड इज कॉल्ड एज द कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. We know that here the expansion of a plus b bracket square, the expansion is like this: a square plus 2ab plus b square. This is the trinomial and this trinomial is the perfect square. आता ही परफेक्ट स्क्वेअर आहे ट्रायनॉमियल. कोणाची परफेक्ट स्क्वेअर आहे तर a plus b ची स्क्वेअर आहे ती. मग अशा पद्धतीने एखादी जर ट्रायनॉमियल असेल या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर असेल तर आपण तिचं स्क्वेअर रूट या ठिकाणी घेऊ शकतो. याचं स्क्वेअर रूट 1, याचं स्क्वेअर रूट या ठिकाणी b, अँड कोएफिशिएंट साइन ऑफ द मिडल टर्म. साइन ऑफ द मिडल टर्म इज पॉझिटिव्ह, सो वी कॅन राईट दिस ट्रायनॉमियल इन दिस वे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर असेल, परफेक्ट ट्रायनॉमियल स्क्वेअर जर असेल तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने तिला एक्सप्रेस करता येते. आता या ठिकाणी ही जी ट्रायनॉमियल आहे गिव्हन, या ठिकाणी लेफ्ट हँड साइड फक्त आपण विचार करतोय, राईट हँडच्या नंतर फक्त ट्रायनॉमियल बद्दल बोलतोय आपण या ठिकाणी. इन दिस ट्रायनॉमियल या ठिकाणी दिस ट्रायनॉमियल इज नॉट द परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी ही ट्रायनॉमियल परफेक्ट स्क्वेअर नाही. मग परफेक्ट स्क्वेअर नाही तर आपण या ठिकाणी एक सुटेबल टर्म घेऊन सुटेबल टर्म फाइंड आउट करून त्या ठिकाणी एकदा ऍड करू आणि एकदा सबट्रॅक्ट करू, सो दॅट वी गेट हियर द परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल. म्हणजे अशा पद्धतीने आता आपल्याला या ठिकाणी ती टर्म शोधून काढायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर ही जी मिडल टर्म आहे या ठिकाणी मिडल टर्म, त्या मिडल टर्मचं ऑब्झर्वेशन करा. दिस मिडल टर्म इज इक्वल टू 2ab. म्हणजे ही जी मिडल टर्म आहे ही कंपेअर करायची आता या ठिकाणी. हा इरेज करू या ठिकाणचा पार्ट. आता ही जी मिडल टर्म आहे या मिडल टर्मला आपण कंपेअर करायचं आहे. कंपेअर 2x विथ 2xy. या 2xy ला आपल्याला कंपेअर करायचं आहे. ही जी मिडल टर्म जी कुठली असेल तिला आपण 2xy ला कंपेअर करायचं आहे. मिडल टर्म समजा फॉर एक्झाम्पल जर मिडल टर्म जर 3m असेल, फॉर एक्झाम्पल समजा असं एक्झाम्पल आहे, m² + 3m मायनस सपोज 7 इज इक्वल टू 0. आता ही मिडल टर्म आपल्याला कंपेअर करावं लागेल. तर ही कंपेअर कोणाबरोबर करायची आहे तर 2mn शी कंपेअर करायचं या ठिकाणी. तुम्हाला व्हेरिएबल वेगवेगळे वापरता येतील. m असेल तर mn घ्यायचं. इथं y च्या याच्यामध्ये असेल, y तुम्हाला दिला असेल व्हेरिएबल, तर या ठिकाणी 3y होईल. 3y ला कंपेअर कोणाबरोबर करणार आपण तर 2yz शी कंपेअर करायचं आहे. अशा पद्धतीने कंपॅरिझन करायचं आहे. तर इथं आता ही जी मिडल टर्म आहे ही कंपेअर करतो आपण विथ 2xy, कारण x व्हेरिएबल आहे म्हणून आपण पुढच्या ठिकाणी y घेतलेला आहे. m व्हेरिएबल असेल तर त्याच्या पुढच्या ठिकाणी आपण n घेणार आहे. y व्हेरिएबल असेल तर त्या ठिकाणी yz अशा पद्धतीने घेणार आहोत. मग आता कंपेअर करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी हे 2x इज इक्वल टू दिस 2xy. या ठिकाणी 2xy, हा 2 या ठिकाणी कॅन्सल होईल, हा 2 याच्याशी कॅन्सल होईल. याला ट्रान्सपोज केला तर हा या ठिकाणी डिव्हिजन मध्ये असल्यामुळे कॅन्सल होईल. हा x या ठिकाणी आहे, हा x सुद्धा या ठिकाणी कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी फक्त आता आपल्याला काय मिळणार या ठिकाणी तर 1 y इज इक्वल टू 1. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे. आता आपण याचा स्क्वेअर करू, कारण आपल्याला या ठिकाणी थर्ड टर्म जी आहे ती स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये पाहिजे. हेन्स स्क्वेअर ऑफ y इज इक्वल टू 1. हेन्स y स्क्वेअर इज इक्वल टू 1 अशा पद्धतीने होईल या ठिकाणी. y इज इक्वल टू 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल हेन्स y स्क्वेअर इज इक्वल टू 1. स्क्वेअर ऑफ 1 इज इक्वल टू 1. आता ही जी एवढी हा जो भाग आहे एवढा, याच्यामध्ये आता आपण ही टर्म ऍड करूया परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी. म्हणजे आता कशा पद्धतीने होईल x² + 2xy प्लस
आता ही जी टर्म आपण शोधून काढली आहे ती एकदा ऍड करायची याच्यामध्ये आणि एकदा सबस्ट्रॅक्ट करायची आहे आणि हा -5 ॲज इट इज आपण घेतलेला असतो या ठिकाणी 0. म्हणजे काय केलं आपण, जी सुटेबल टर्म या ठिकाणी फाइंड आउट केली. कशी फाइंड आउट केली या ठिकाणी पुन्हा बघा की ही जी मिडल टर्म दिलेली असेल ती या 2xy शी कंपेअर करून y ची व्हॅल्यू काढली, त्याचा स्क्वेअर घेतला कारण आपल्याला शेवटची लास्ट टर्म पाहिजे स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. आता या ठिकाणी ही जी टर्म आहे या ठिकाणी, नाउ ड्यू टू द ऍडिंग दिस वन अँड सबस्ट्रॅक्टिंग दिस वन, the given equation remain as it is, but here this term x square, this trinomial x square plus 2x plus 1, this x square plus 2x plus 1 is a perfect square trinomial, perfect square trinomial. अशा पद्धतीने ते तयार झालेली आहे. हा 1 ऍड केलेला आहे, 1 सबस्ट्रॅक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपली गिव्हन इक्वेशनला काही फरक नाही पडलेला, ऍज इट इज जे आहे तसंच राहिलेलं आहे. पण याच्यामुळे मात्र ऍडिंग केल्यामुळे आणि सबस्ट्रॅक्टिंग केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही टर्म, ही जी ट्रायनॉमियल आहे परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल आपल्याला भेटलेली आहे. आता आपण तिला या ठिकाणी स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये त्याला हे करूया. मग याचं स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेस करूया त्याला. स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म दॅट इज द एक्स, सॉरी, the square root of first term is x, the square root of the last term is 1, and the sign of the middle term is a positive. So this is the expansion, this is the expansion of this x plus 1 bracket square, means this term or this trinomial becomes a perfect square. This -1 and -5 becomes -6 is equal to 0. Now transpose this 6 on the right hand side. So we have here like this, hence x plus 1 bracket square is equal to 6. Now the left hand side is the square of this term x plus 1, but this right hand side is not the square, but we can express this 6. How can we express this 6? 6 can be expressed like this, 6 is equal to square of under root of 6. याप्रमाणे आपल्याला ती एक्सप्रेस करता येईल या ठिकाणी. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल x plus 1 bracket square is equal to square of under root of 6 bracket square. In this way we make here the left hand side perfect square, hence this method is called as the perfect square method. Now taking the square root on both sides, taking square root on both sides, taking square root on both sides, we get here x plus 1. स्क्वेअर रूट काढल्या ठिकाणी x plus 1 येईल आणि या ठिकाणी स्क्वेअर रूट गेल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह एकदा आणि एकदा निगेटिव्ह अंडर रूट ऑफ 6 या ठिकाणी भेटतील या ठिकाणी. कारण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रूट 6 याचं स्क्वेअर रूट होईल किंवा निगेटिव्ह रूट 6 अशा पद्धतीने होईल. एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊया, x plus 1 is equal to पॉझिटिव्ह रूट 6 होईल किंवा r x plus 1 is equal to या ठिकाणी होणार आहे निगेटिव्ह रूट 6. आता या 1 ला ट्रान्सपोज करा इकडे. ट्रान्सपोज करताना या ठिकाणी आपण अगोदर घेऊया x is equal to, हा अगोदर घेऊया या ठिकाणी -1 आणि हा या ठिकाणी प्लस अंडर रूट ऑफ 6 और या ठिकाणी x is equal to, हा इकडे घेताना पहिल्यांदा घ्यायचा -1 आणि हा -6. अशा फॉर्म मध्ये आन्सर लिहायचा आपण. अशा फॉर्म मध्ये आन्सर का लिहायचा आहे याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी आपण थर्ड मेथड मध्ये घेणार आहोत. थर्ड मेथड मीन्स बाय युजिंग द फॉर्म्युला मेथड, तेव्हा तुम्हाला याचं मीनिंग समजेल. या ठिकाणी अशा पद्धतीने फक्त राईट करायचे, लक्षामध्ये घ्या. म्हणजेच आता लास्ट मध्ये आपल्याला आन्सर लिहिता येईल. हेन्स -1 प्लस रूट 6 अँड -1 मायनस रूट 6 are the roots of the given quadratic equation. So the next example is m square minus 5m is equal to -3. अशा प्रकारचं दिलेलं आहे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये. आता याला आपण स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदा लिहूया. m स्क्वेअर मायनस 5m आणि हा या ठिकाणी इकडे येताना +3 इज इक्वल टू 0 होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आपण कन्वर्ट करायचं आहे. आणि अजून एक करायचं आपल्याला की या ठिकाणी ही जी फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्म त्याचा जो कोएफिशियंट आहे a हा 1 असला पाहिजे या ठिकाणी. मेनली 1 या ठिकाणी असला पाहिजे. समजा इन केस जर तो अशा प्रकारचा असेल 2m स्क्वेअर, सपोज असं एक्झाम्पल या ठिकाणी असेल 4m
मायनस सपोज 3 इज इक्वल टू 0. तर याला आता आपल्याला पहिल्यांदा 1 करावं लागेल. याला या ठिकाणी कसं 1 करणार, तर बाय डिव्हायडिंग बाय 2 ऑन बोथ साइड. म्हणजे हा जो आहे याला आपण 2 ने डिवाइड करायचा आहे, इच टर्मला या ठिकाणी करायचं आहे डिवाइडिंग. या ठिकाणी -3 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0. आणि मग या ठिकाणी आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये करून घेता येईल. ओके, म्हणजे हा कोएफिशियंट 1 या ठिकाणी पाहिजे. याचा a ची व्हॅल्यू ही ऑलवेज 1 पाहिजे. द व्हॅल्यू ऑफ a इज ऑलवेज 1. आता ऑलरेडी या एक्झाम्पल मध्ये आहेच. आता आपल्याला ही जी मिडल टर्म आहे 5m ही कंपेअर करायची आहे. कंपेअर दिस 5m विथ, आता मागच्या वेळेस सांगितलं मी या ठिकाणी की त्या ठिकाणी 2m n बरोबर कंपेअर करावं लागणार आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण 2xy या ठिकाणी घेतले होते, 2xy, कारण त्या ठिकाणी व्हेरिएबल होतं x म्हणून त्या ठिकाणी y. या ठिकाणी व्हेरिएबल m आहे म्हणून नेक्स्ट टर्म काय म्हणजे नेक्स्ट लेटर म्हणून आपण त्याला नेक्स्ट लेटर असणार आहे n म्हणून त्याला n घेतलेला आहे. कंपेअर करूया. 5m इज इक्वल टू 2mn. हा m या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. या 2 ला ट्रान्सपोज करा इकडे, म्हणजे 5/2 इज इक्वल टू n. यांची व्हॅल्यू आलेली आहे या ठिकाणी 5/2. नाउ टेक द स्क्वेअर ऑफ n, हेन्स n स्क्वेअर इज इक्वल टू 25/4. आता आपल्याला ही 25/4 जी टर्म भेटलेली आहे ती आता आपल्याला ऍड करावं लागेल. नाउ म्हणजे आता या ठिकाणी m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4 एकदा ऍड केलेली आहे आणि ती एकदा सबट्रॅक्ट करायची आहे 25/4 आणि हा प्लस 3 ऍज इट इज या ठिकाणी घेतला इज इक्वल टू 0. म्हणजे आपण 25 ऍड केले, 25/4 ही टर्म ऍड केली आणि 25/4 ही टर्म आपण सबट्रॅक्ट केली, तर या गिव्हन इक्वेशन मध्ये काही फरक पडणार नाही, ऍज इट इज राहणार आहे ते. आता त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ही जी टर्म आहे या ठिकाणी जी ट्रायनॉमियल आहे, नाउ दिस ट्रायनॉमियल विच m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4, दिस ट्रायनॉमियल is a perfect square trinomial, is a perfect square trinomial. अशा पद्धतीने ती परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल झालेली आहे. नाउ m स्क्वेअर मायनस 5m plus 25/4 can be expressed like this. Take the square root of first term, that is m. Take the square root of the third term, that is 5/2, and take the sign of the middle term, that is negative, means take here minus sign like this. So this is the square. This term is the square of. Now transpose the remaining this constant term on the right hand side. So we have here 25 पॉझिटिव्ह होतील 25/4 मायनस 3. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर या ठिकाणी झालेला आहे. आता याला सिंपल या ठिकाणी सिम्प्लिफाय करायचं, याला सबट्रॅक्शन करून सिम्प्लिफाय करू. याला ऍज इट इज घेऊया. इज इक्वल टू एलसीएम 4 आहे, एलसीएम 4 आलेला आहे. 25 क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 12, 4 3 जा 12 इज इक्वल टू 25 मायनस 12 इज इक्वल टू 13/4 ऍज इट इज. म्हणजे आता या ठिकाणी काय झालेलं आहे, तर m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 13/4. आता आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, याचं स्क्वेअर रूट काढताना m मायनस 5/2 होतील इज इक्वल टू 13 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू एकदा निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. अंडर रूट ऑफ 13 होतील ते डिवायडेड बाय 2. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. 13 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून आपण त्याला ऍज इट इज ठेवलेला आहे. एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची एकदा निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. m मायनस 5/2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 13/2 और सेकंड व्हॅल्यू आपल्याला घ्यावं लागेल या ठिकाणी
इज इक्वल टू सॉरी x मायनस अंडर 5/2 इज इक्वल टू निगेटिव्ह अंडर रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 2. आता याला ट्रान्सपोज करायचं या ठिकाणी, या निगेटिव्ह 5/2 ला ट्रान्सपोज केल्यावर ते पॉझिटिव्ह होईल आणि अगोदर लिहायची आहे ती. इथं सुद्धा या ठिकाणी आपण त्याला ट्रान्सपोज केल्यानंतर अगोदर लिहूया आणि फायनल m इज इक्वल टू 5/2 प्लस अंडर रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 2 अशा पद्धतीने होईल ते. और या ठिकाणी होईल x इज इक्वल टू 5/2 मायनस अंडर रूट ऑफ 13 डिवायडेड बाय 2. अजून एक आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. एलसीएम 2 आहे, इथं सुद्धा एलसीएम 2 आहे. लास्ट आपल्याला फायनल या ठिकाणी चेक करता येईल. m इज इक्वल टू 5 प्लस रूट 13 डिवायडेड बाय 2 और हियर x इज इक्वल टू 5 minus under root of 13 divided by 2. These are the roots of the given quadratic equation. Then finally we can write the answer. The next example is 9y square minus 12y plus 2 is equal to 0. आता हे इक्वेशन ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आहे, but the coefficient of the first term is not 1. Means the value of a is not equal to 1. So first make the value of a as a 1. पहिली स्टेप्स आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. So dividing by 9 9y square divided by 9 minus 12y divided by 9 plus 2/9 is equal to 0. ईच टर्म जी आहे याच्यातली ती सगळ्यांना आता या ठिकाणी आपण डिवाइडिंग बाय 9 केलेला आहे, कारण आता आपल्याला याची व्हॅल्यू 1 पाहिजे म्हणून. 9 and 9 गेट कॅन्सल, सो वी गेट हियर y स्क्वेअर मायनस 12 सॉरी 3 3 जा 9 3 4 जा 12, सो वी गेट हियर 4y अपॉन 3 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. अशा फॉर्मॅट मध्ये आता आपण ते कन्वर्ट करून घेतलं की याची व्हॅल्यू या ठिकाणी 1 आली पाहिजे. म्हणजे फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट हा 1 आला पाहिजे, ऑलवेज 1 पाहिजे. आता या ठिकाणी ही जी मिडल टर्म आहे, ही मिडल टर्म आपण कंपेअर करायची आहे. कशा बरोबर कंपेअर करायची आहे? नाउ कंपेअर दिस मिडल टर्म 4y अपॉन 3 with 2yz. सांगितलंय मी तुम्हाला की जो व्हेरिएबल आहे त्याच्या पुढचा या ठिकाणी जो असणार आहे व्हेरिएबल तो घ्यायचा आहे. मागच्या एक्झाम्पल m असेल तर m n घेतला, याच्यामध्ये y होता तर yz या ठिकाणी घेतलेला आहे. 4y डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2yz. हा y या ठिकाणी कॅन्सल होईल, 2 1 जा 2 आणि याचा या ठिकाणी भाग जाणार आहे. म्हणजे z ची व्हॅल्यू आपल्याला जर काढायची या ठिकाणी म्हटलं या ठिकाणी तर कशा पद्धतीने हा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे तो डिव्हिजन मध्ये जाणार आहे. म्हणजे 4 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू z. आणि याला सिम्प्लिफाय जर केलं 2 1 जा 2 2 2 जा 4 मीन्स वी गेट हियर z इज इक्वल टू, हेन्स वी गेट हियर z इज इक्वल टू 2/3. z इज इक्वल टू 2/3. हेन्स z स्क्वेअर इज इक्वल टू 4/9. अशा पद्धतीने आपण एक सुटेबल नंबर जो आहे तो नंबर शोधून काढलेला आहे. कशा करतात तर ही जी टर्म आहे या ठिकाणची ही परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे आपण. मग या ठिकाणी ऍड करूया आणि सबट्रॅक्ट करूया एकदा. y स्क्वेअर मायनस 4/3y प्लस 4/9 मायनस 4/9 आणि हा इथला जो आहे प्लस 2/9 ऍज इट इज घ्यायचा आहे इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आता ही जी ट्रायनॉमियल आहे, ट्रायनॉमियल y स्क्वेअर, नाउ y स्क्वेअर मायनस 4/3y प्लस 4/9 इज अ परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल. परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल तयार झालेली आहे ती. परफेक्ट स्क्वेअर ट्रायनॉमियल झालेली आहे. त्याचा स्क्वेअर रूट घेऊ आता आपण. Square root of the first term y, square root of the last term is a 2/3 and the sign of the middle term that is negative. म्हणजे याचे एक्सपान्शन जर केलं या ठिकाणी y minus 2/3 ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन केलं तर आपल्याला ही ट्रायनॉमियल भेटते. म्हणजे ही ट्रायनॉमियल आपण अशा पद्धतीने कंप्लीट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो.
याला या ठिकाणी ट्रान्सपोज करून घेऊया. इज इक्वल टू 4/9 मायनस 2/9. सिम्प्लिफाय करायचं आहे. एलसीएम या ठिकाणी आलेला आहे 9. 4 minus 2. 4 minus 2 means here 2/9. म्हणजे या ठिकाणी किंवा इथं लिहूया या ठिकाणी. Hence y minus 2/3 bracket square is equal to 2/9. 4 minus 2 becomes 2. Now taking the square root on both sides, taking square root on the both side, याचा स्क्वेअर रूट y minus 2/3 is equal to पॉझिटिव्ह और निगेटिव्ह 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून त्याला अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर अशा पद्धतीने घेता येईल. आपल्याला अंडर रूट ऑफ 2 असं लिहिता येईल. 3 चं स्क्वेअर 9 चा स्क्वेअर रूट आहे या ठिकाणी 3, सो वी कॅन राईट हिअर 3. एकदा पॉझिटिव्ह शी इक्वेट करा आणि एकदा निगेटिव्ह शी इक्वेट करा. y minus 2/3 is equal to under root of 2/3 or y minus 2/3 is equal to negative root 2 divided by 3. Now transpose this 2/3, so we get here y is equal to 2/3 अगोदर घेऊया plus root 2/3 or y is equal to 2/3 मायनस अंडर रूट ऑफ 2/3 अशा फॉर्मॅट मध्ये आता आपण केलेलं आहे. याला अजून सिंपल करता येईल, सिम्प्लिफाय करता येईल. एलसीएम या ठिकाणी 3 आहे, सो वी कॅन राईट हिअर लाईक दिस. हेन्स y इज इक्वल टू एलसीएम या ठिकाणी आलेला आहे 3 आणि इथं 2 प्लस रूट 2 प्लस अंडर रूट ऑफ 2 और या ठिकाणी याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला करता येईल. y इज इक्वल टू 2 minus under root of 2 divided by 3. So these are the roots of the given quadratic equation. In this way we completed the completing square method in this video. ही जी मेथड आहे ही मेथड आपल्याला या ठिकाणी जेव्हा सांगितलं असेल आपल्याला की सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी ही मेथड यूज करावी लागेल. आणि सिंपल जर म्हटलं असेल सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर तुम्ही या ठिकाणी फॅक्टरायझेशन मेथड यूज करू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला मेथड यूज करता येईल. ही मेथड थोडीशी एक लिटिल बिट त्याला काय म्हणू आपण कॉम्प्लिकेट आहे. समजून जर घेतली तर फारशी कठीण वाटणार नाही, पण याचा वापर फक्त आपण केव्हा करायचा आहे की जेव्हा तुम्हाला सांगितलं असेल कंपल्सरी की सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, देन यू कॅन यूज दिस मेथड. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कंप्लीटेड स्क्वेअर मेथडची जी काही रीत आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत समजलेली असेल. रिमेनिंग एक्झाम्पल जे आहेत प्रॉब्लेम सेट मधले, ते प्रॉब्लेम सेट मधले एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.